हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर आज सुट्टी सर्वांना, आरवला पण सुट्टी आहे, भूमीला पण सुट्टी आहे. तर आज भूमी सँडविच बनवणार आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर सँडविचचं आहे ना, तर तिचं चालू होतं मी सँडविच बनवते, मला आहे ना तू सगळं असं कटिंग बारीक करून दे, कारण तिला आज सुट्टी होती भूमीला. त्यामुळे मग ती म्हणे मम्मी मला आपण आज सँडविच बनवतो, बाकीचं काही जास्त बनवत बसू नको. आणि कधी कधी असं मुलांना वाटतं बुवा काहीतरी वेगळं खाऊशी, रोज भाजीपोळी खायचाही कंटाळा येतो. त्यामुळे तिला सुट्टी होती तर ती म्हणे आज आपण सँडविच बनवू, ब्रेड पण आहे म्हणे आणलेले. तर आपण सँडविच बनवू आणि मग वेगळ्या पद्धतीचं बनवू बुवा, मी सर्व चॉप करून देतो मला आणि बाकीचं मी बनवून घेते. मग तिने माझ्याकडनं कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो असं बारीक कटिंग करून घेतली. आणि बाकी नंतर मग ती म्हणे आता बाकीचं मी सगळं करते. तर कढईमध्ये तिने थोडंसं तेल टाकलं, त्यात शिमला मिरची, कांदा, टमॅटो असं व्यवस्थित आहे ना थोडंसं तेलात फ्राय करून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्यामध्ये ना पिझ्झा सॉस टाकला आणि यामध्येच आहे ना चीज टाकलं ना तर तेही खूप छान लागतं. तर इथे ती पिझ्झा सॉस टाकून घेते आणि आपली लाल मिरची पावडर किंवा गरम मसालाही थोडासा जर तिखट आवडत असेल ना तर तिथे टाकायचं, त्यावेळेला टाकून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे अजून छान असं थोडंसं तिखट छान लागतो कारण आता आरव खाणार होता, तिलाही खूप जास्त काही असं तिखट आवडत नाही. त्यामुळे तिने फक्त हे पिझ्झा सॉसच 1-2 चमचे टाकला आणि थोडंसं आहे ना पिझ्झा सॉस असं ब्रेडलाही लावून घेते ती, त्यामुळं त्याची टेस्ट मस्त लागते. आणि मियोनीज पण तिने ब्रेडला असं लावून घेतलेलं होतं आणि त्यावरती ना चीज किसून टाकते आतमध्ये पण आणि बाहेरून. तर 3-4 सँडविच बनवायचे होते, त्यामुळं मग तेवढा मसाला आहे ना मला थोडंसं असं कमी, म्हणजे 4 ब्रेड तरी होतील बुवा प्रत्येकासाठी एक एक असं. तर मग मी 4 ते 5 ब्रेड यात तयार केलेले होते. त्यानंतर मग ती इथं चीज आहे ना असं तुकडे करून टाकत होते. मग तिला सांगितलं गं किसून टाकलं ना तर व्यवस्थित सगळीकडं लागतं पण, आणि असं कापून टाकलं ना मग ते एकाच ठिकाणीच राहतं. तर मग म्हणून छोट्याशा किसणीने ना तिने असं किसून घेतलं आणि सँडविच मेकरमध्ये केलं ना तर मस्त वरतून असे छान कडक होतात. तव्यावरही केले तरी ते चालतात बुवा, पण तव्यावरचं कसं असे साईडने असं पॅक दाबल्या जात नाही बुवा, आणि सँडविच मेकरमध्ये ना असे ठेवले ना तर खूप मस्त होतात. आणि सँडविच मेकर तिकडं लावायला जागा नव्हती ना, म्हणून तिने टी व्ही युनिटच्या तिथंच घेऊन आली, कारण तिथं खाली पण पडतं, तिला ठेवायला इझी पडतं म्हणून. मग तिने इथंच टी व्ही युनिटच्याच तिथं पिन लावून दिली आणि सँडविच करायला ठेवले यामध्ये. तर हे प्रेस्टिजचं सँडविच मेकर आहे ना खूप मस्त आहे आणि एकदम छान होतात त्याच्यामध्ये. एका वेळेला 2 होतात आणि एकदम असे कडक होतात, मस्त लागतात एकदम. तर आता ती 2 तिथं सँडविच मेकरला लावले होते आणि आता पुन्हा ती 2 तयार करून घेते, म्हणजे असे 4 सँडविच तयार होतील. एक तिला, एक आरवला आणि एक मला, आणि नंतर थोडंसं वाटलं तर एक एक्स्ट्राचं ठेवलं होतं तिने. तर असं पोरांकडनं काम केलं ना पोरांनी तर त्याच्यानंतर पसारे तेवढे जास्त निघतात, कारण भरपूर असे भांडे साचलेले ते सकाळी चहाचे, त्यानंतर बाकीचे बारीक सारीक असे थोडेसे भांडे रात्रीचेही तसेच होते. त्यानंतर आता सकाळचे भरपूर असे भांडे निघालेले होते. तर इथं दोन्ही लाईट लागून गेले, म्हणजे जेव्हा आपण चालू करतो ना सँडविच लावून तर तेव्हा असा रेड कलरचा लाईट लागतो, आणि जेव्हा सँडविच पूर्ण होतो ना तर त्याच्या शेजारी हा ग्रीन लाईट आहे, तर तो असा येल्लो दिसतो आहे. तर दोन्ही लाईट लागतात, मग त्यामुळे समजतं का सँडविच तयार झालं. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं कडक आणि छान असं ब्राऊन कलरचं सँडविच आहे ना, एकदम मस्त होतं. जसं तव्यावरती होतं पण तव्यावरचं एवढं छान मला वाटत नाही बुवा, पण इन्स्टंट म्हटलं तर तेही चांगलं असतं बुवा, पण यात केलं ना तर व्यवस्थित असं, म्हणजे जो मसाला असतो ना तो बाहेर येत नाही आणि त्याच्या साईडचे जे तोंड असतं ना ते पूर्ण असं पॅक होऊन जातात. तर आता पसारा तर खूप झालेला होता, कारण आज वोटिंग करायला पण जायचं होतं. पण म्हटलं आता नाश्ता वगैरे सगळं आवरलं ना, किचनही आवरून गेलं, आणि त्यानंतर मग आता खाऊन झाल्यानंतर आरवला झोपून आणि नंतर मी वोटिंग करायला जाणार होते, कारण आज 20 तारीख आहे आणि सगळेजण आहे ना सकाळी लवकर जातात. पण आरवमुळं माझं काही जमत नाही, कारण तो असा मागं लागतो आणि त्यामुळं आता नाश्ता वगैरे त्याचं खाणंपिणं झाल्याशिवाय पण मला बाहेर जाता येत नाही. तर त्याला म्हटलं आता सगळं आवरल्यानंतर आहे ना, तसाही 6 वाजेपर्यंत त्याचा टायमिंग तर होता वोटिंगचा, तर म्हटलं आता सगळं आवरल्यानंतर आहे ना निवांतच जाऊया. तर मग आता चला सँडविच इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असेच झाले, आणि यामध्ये पण चीज टाकलं ना, स्लाईस चीजचं, ते पण खूप छान लागतं. तर बघा भूमी अशी कापून दाखवते बघ कसं दिसतंय त्यामध्ये.
तर खूप छान असं. आणि आरवला पण खूप आवडतं. असे लहान मुलं भाज्या वगैरे काही अशा खात नाही, तर त्यांना अशा पद्धतीने बनवून दिलं ना तर तेही छान खातात. आणि आरवला पण असं आवडतं, कारण ब्रेड थोडेसे कडक होतात ना, तर त्यामुळं तो असा आवडीने खातो असं बनवलेलं. तर एकदम मस्त अशी टेस्ट लागली होती आणि खूप छान झालेले होते. कारण असे नाश्त्याचे काही प्रकार करत बसला ना तर भरपूर वेळ होऊन जातो. ते असं भाजी-पोळीचं कसं असतं, पटकन आपण काहीतरी भाजी किंवा पोळी बनवली ना तर तो स्वयंपाक पटपट होतो. पण जेव्हा असं वेगळं काही बनवतो ना, त्याच्यात खूप असे भांडे ना खूप साचतात. आणि त्याच्यानंतर ते सगळं आवरायचंही कधी-कधी कंटाळा येऊन जातो. कारण काही खाऊन वगैरे झालं ना तर जास्त जीवावर येतं काम करायचं. पण मला बाहेर जायचं होतं, त्यामुळं मग आता म्हटलं पहिले किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं ना तर मग बाहेरून आलं तर कंटाळा येत नाही. त्यानंतर मग सँडविच वगैरे खाऊन झालं. त्याला आज अंघोळ घातली आरवला, कारण 2-3 दिवसापासून त्याला ना सारखा असा ताप येत होता. आणि त्यामुळं मग त्याला अंघोळच घातली नव्हती. नुसतं असं गरम पाण्याने थोडंसं कोमट पाण्याने त्याला पुसून घ्यायचे. तर मग आता आज त्याला ना थोडंसं अंघोळ वगैरे घातली. आणि कसं होऊन जातं, सकाळी खूप थंड वातावरण असतं ना, तर स्कूलमध्ये सोडायच्या अगोदर अंघोळ वगैरे घातली ना तर त्यांना लहान मुलांना लगेच सर्दी होते. तर म्हणून मग आता 2 दिवसापासून त्याला काय अंघोळ वगैरे घातलेली नव्हती. नुसतं अंग असं पुसून घ्यायचे. तर मग आज त्याला व्यवस्थित अशी अंघोळ वगैरे घातली आणि त्याने सँडविच वगैरे खाल्लं. त्यामुळं मग तो असा व्यवस्थित झोपतो पण दुपारच्या वेळेला. त्याचं सकाळी ना तो लवकर उठलेला असतो. जेव्हा मी उठते ना त्याच वेळेला त्याला बरोबर जाग येते. त्यामुळं तो सकाळी लवकर उठलेला असतो. आणि दुपारी पण मग झोपायच्या वेळेला त्याचा एवढा काही असा त्रास नाही. तो 3चा टायमिंग त्याचा बरोबर असतो का तो झोपतो त्यावेळेला. आणि मग आता त्याला झोपवलं होतं आणि त्यानंतर मला आता वोटिंग करायला पण जायचं होतं. पण म्हटलं आता किचन पहिलं सगळंच काम आवरून घेतले ना तर नंतर माणूस असं निवांत असतं. तर मी आता इथं पूर्ण असं किचन व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि भांडे वगैरे सगळे माझे घसून झालेले, किचन पण पुसून घेतला. आणि आता भरपूर असे काम माझे आवरून झाले घरातले. आता त्यानंतर मी स्वतःची तयारी करते आणि मला वोटिंग करण्यासाठी जायचं आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला.